बाहुली इथे कशी आली? इथे कशी आली बाहुली? अगं मी घाबरतेस काय अशी? चला चला इथून लगेच बाहेर पडूया आपण. इथे ना इथे इथे काहीतरी गडबड आहे. काहीतरी वेगळं आहे. ती बाहुली आहे ना, ती बाहुली नाही, ती भूत आहे. तुम्ही चला. नर्मदा त्या वेदाच्या बाहुलीला बघून इतका का घाबरल्या? एरवी शिंक जरी आली ना तरी ती माऊ करते त्याचा. आणि काल चक्कर येऊन पडली तरी जास्त काहीच बोलली नाही ती. नॉर्मली तिने बाबांना बोलवलं असतं, गोंधळ घातला असता. हा ना, हे सगळं वेगळंच वाटतंय. हो नंदाताई, तुम्ही बरोबर बोलताय. आत्या थोडं वेगळंच वागत होत्या नाही का. मागे पण त्यांना ते सापाचं स्वप्न पडलं होतं. मला सुद्धा भीती वाटायला लागली. तसं काही पुन्हा होत नसेल ना? तसं काही म्हणजे लास्ट टाइम वेदासोबत झालं तसं. वहिनी, आपल्या घरात नेगेटिव्ह एनर्जी नसेल ना? नाही आनंदाताई, हे बघा, तुम्ही सगळ्यांना टेन्शन घेऊ नका. असं काहीच नाहीये. आणि हो, तुम्हाला बाहेर जायचंय ना? हो. हे बघा, नाश्ता झालाच आहे. मी लगेच तुम्हाला देते, तुम्ही खाऊन बघत जा. हा? नाही नको, माझी कॉफी पिऊन झाली आहे. आल्यावर खाईन मी. निघायला हवं मला. बरं. अगं, तू कुठे होतीस मगाचपासून? मी तुझी वाट बघत होते. सांग ना, काय म्हणत होतीस तू बाहुलीबद्दल? मेरा अथर्व कुठे आहेत? दादासाहेब आणि ते खाली बसलेत. बोल ना तू. ताई, आता तू काही बोलणार आहेस का? नर्मदा आत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाहीये मला. म्हणजे नक्की काय म्हणाले आता? ताई, हे बघ, असं काहीच नाही आहे अगं. हो, माया होती तेव्हा हे सगळं करायची, पण आता ती कायमची निघून गेली आहे. हो मीरा, पण मग तुला त्रास कसा झाला? अगं, मी बराच वेळ काम करत होते, त्यात पाणी प्यायले नाही. आणि तू बघतेस ना वातावरण किती खराब आहे. अगं, रात्रीच काय, सकाळी सुद्धा थंडी पडते. त्यामुळे करगरलं असेल मला. आणि ताई, तूच बघ ना, अगं किती गोड आहे ही बाहुली. ठीक आहे मीरा, तू म्हणतीयस तर नसेल काही. काय झाले काय तसे? दादा, बाबा, चला, जेवायचं नाहीये का? आत्या, चल. चला चला. नर्मदा, नर्मदा, चक्क तुला जेवायचं नाही आज? काय आत्या, तू डायटिंग सुरू केली आहेस का परत? आत्या आणि डायटिंग? नो वे. एक वेळ दामोदर काका डाएट करतील, पण आत्या शक्यच नाही. करा, सगळे माझी चेष्टा करा. हा, नाही, मी मूर्खच वाटते ना तुम्हाला सगळ्यांना. पण मी शेवटचं सांगते आता, या घरातल्या अन्नाला मी शिवणार नाही. ठीक आहे नर्मदा, ठीक.
हे बघ, तू अन्नाला शिवणार नाहीयेस, पण माझ्या हातून तर खाऊ शकतेस ना. तुझ्या आवडीचा गाजरचा हलवा केलाय मी आज. खाऊन बघ कसा झालाय. वा, फारच छान मंजिरी. नर्मदाचा उपवास मोडण्याची ही जी काय तू आयडिया काढलेस ना, ती उत्तम आहे. अगं घे, मला नकोय. प्रेमाने दिलेल्या घासाला नाही म्हणायचं नसतं. गाजरचा हलवा आहे, विष नाही. घे. अरे वा, माझी बाहुली खरंच भाजी आहे.